नमस्कार नमस्कार नमस्कार. मला कळू शकेल की हे नेमकं काय चाललंय? अहो बघताय ना सगळे ढोल ताशे म्हणजे जोरदार मिरवणूक चालू आहे. हो ते कळतंय, पण ही मिरवणूक कशासाठी चाललंय हे विचारायचं होतं. काही नाही, इथे राधिका सुभेदार म्हणजे माझी बायको आहे ना, तिला स्त्री सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे आणि त्याचा मोठा सोहळा आहे. पण आज त्यांचा सन्मान आहे, पण तुमचं इथे काय का? नाही, तुम्ही पत्रकार ना बरोबर असे प्रश्न विचारता की आम्ही कोंडीतच पडतो. नाही बरोबर आहे, पण ते आपल्याकडे एक फार असं घासून गुळगुळीत झालेलं वाक्य बघा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्याच्या पुढे पण एक वाक्य आहे की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. तसं राधिका सुभेदार आज ज्या काही आहे, जेवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्या, त्यांचा एवढा गौरव होतोय, त्या माझ्या पत्नीच्या मागे मी आहे, त्यांचा नवरा गुरुनाथ सुभेदार. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? ते हा गुरुनाथ सुभेदार स्वतःला समजतो तरी काय? नाही नाही, हे जरा अति होते. हा या तुम्ही शनायाला आयडिया दिली आहे का या सगळ्याची? हो हो ठीक आहे ठीक आहे, राधिका आहे माझ्यासोबत, मी बोलून घेते तिच्याशी. या या प्लीज टेक केअर ऑफ इट. काय झालं? अगं स्वतःची मिरवणूक वगैरे काढली आहे त्याने, ढोल ताशे वगैरे घेऊन, आणि इथेच याला निघालाय तो. मीडियावाल्यांना बोलवलंय, त्यांना बाईट देतोय, स्वतःला तुझा नवरा म्हणून इंट्रोड्यूस करतोय तो, आणि सांगतोय माझ्या बायकोला आज कसा सन्मान मिळणार आहे, तिचा सत्कार होणार आहे. तर त्याला लाज नाही वाटत का हे असं सगळं करताना? सगळं स्वतःला क्रेडिट घेतोय तो. बरोबर आहे, ठीक आहे. या सगळ्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? राधिका तो तमाशा करतोय लिटरली, आणि आपण काय गप्पच बसायचंय का? सॉरी, आय कॅन नॉट टेक इट. काय त्यांना आता संधी मिळते ना, ते त्याचा फायदा घेणारच. मग त्या माणसाला इथे इन्व्हाइट करायचंच कशाला होतं? हे बघ, शन्यानी मला त्यांना इन्व्हाइट करायला सांगितलं, मी इन्व्हाइट केलं. तिने मला सांगितलं की त्यांना मी त्यांची बायको असल्याची आशा दाखव, तर मी तेही केलंय. आता त्यांचा सन्मान कसा करायचा हे शन्या बघून घे. ओके, म्हणजे हा असा सगळा प्लॅन आहे. तर जाऊ दे, त्या गोष्टींकडे नको लक्ष दे. आधी मला सांग, मी बरी दिसतेय ना? बरी काय, गोड दिसतेस तू. अरे वा, उत्सव मूर्ती किती छान तयार झाली आहेस. थँक्यू मॅम. बरं, तुझी तयारी झाली असेल तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची का? हो, मी तयार आहे. राधिका, तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा, मी खाली थांबते, कारण गुरु कधी येऊ शकतो आता. हो बरोबर आहे, पण शन्याशी बोलून घे ना. हो, मी बोलून घेते, डोंट वरी. राधिका, तू आजच्या फंक्शनला गुरुनाथला पण इन्व्हाइट केलंय? हो मॅम. का? काय, स्त्री आणि सन्मान या दोन्ही गोष्टींशी त्यांचा संबंध नाहीये ना. मग ते नसताना माझा सन्मान कसा होईल? पण आज त्यांनी इथे येऊन काही प्रॉब्लेम क्रिएट केला तर? मला काही फरक पडत नाही. एक मिनिट, कोण तुम्ही? ह्यांनी बोलवलं. हा, ह्यांनी बोलवलं. चल निघ, चल निघ, चल जा तिकडे, टाइमपास. हे चल चल. थँक्यू. कोणालाही बोलवता का इथे? कोणाला काय? अरे जश्न आहे ना, नाच आहे. तुम्ही का नाचताय? तुम्हाला मिळणार आहे का पुरस्कार? अरे पुरस्कार कोणाला मिळणार आहे? राधिकाला. आणि पुरस्काराचं नाव काय? स्त्री सन्मान. मी स्वतःला स्त्री समजते म्हणून माझाच सन्मान होणार आहे. ए बजाव. ए थांब थांब, काय बजाव म्हणलं की वाजवायला सुरुवात? पैसे मी दिलेत तुम्हाला. हा, अजिबात बजाव बिजाव काही नाही. एक मिनिट, तुम्ही जरा शांत, जरा न हलता उभ्या राहाल का तुम्ही? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. हा, तुम्ही एवढा आनंद व्यक्त करायची काही गरज नाहीये. आज काही फक्त सन्मान सोहळा नाहीये इथे. मग आज माझ्यासाठी महत्वाचा दिवस आहे. काय सांगताय? आज राधिका माझी होणार आहे, माझी. सगळ्यांच्या नाकावर टिचून, कळलं? मग ए बजाव. काय चाललंय इथे? देसी गर्ल. ए थांबाव जरा, काय चाललंय? हे बघताय ना तुम्ही? या मॅडम आल्या, नाचायला लागल्या नागिन डान्स. हा, मी त्यांना खरी गोष्ट सांगितल्यानंतर की आज इथे काय होणार आहे ते सांगितल्यानंतर चेहरा बघ कसा पडलाय. त्यांचं ठीक आहे गुरु, मी तुला विचारते काय चाललंय हे सगळं? हा, आणि तुला जो ड्रामा करायचा तो करून झाला असेल तर जाऊया का? चल माझ्यासोबत. काय, कुठे जाऊया? VIP रूम मध्ये. VIP रूम मध्ये कशाला?
राधिकाने तुझी स्पेशल अरेंजमेंट केली आहे ना म्हणून. राधिकानं स्पेशल अरेंजमेंट म्हणजे काय, स्पेशल अनाउन्समेंट वगैरे करणार आहे का? येस येस, तसंच समज हवं तर. अरे क्या बात आहे. मग मी काय म्हणतो, VIP रूम मध्ये कशाला, मी मस्त ऑडियन्स मध्ये बसतो ना, म्हणजे असे ढोल ताशे पाहिजे तर आतमध्ये घेऊन जा, अशी दणदणीत एंट्री. अरे हे गपरे काय बापरे बापरे, तुला असं छान दणकेबाज एंट्री पाहिजे वाटतं. ऍक्च्युली प्लॅन तसाच होता गुरु, पण ते आता थोडंसं डिफिकल्ट दिसतंय. काय ना, ऑडियन्स मध्ये तुझे बाबा बसलेले असणार आहेत, बाबा तुझे, आणि त्यामुळे तू समोर येतास बाबा तर माहितीये तुला डायरेक्ट कानाखाली बसेल नाही का आपल्या. मग इन्स्टेड ऑफ दिस ढोल ताशे तुझ्या कानाखालीच्या आवाजात तुझी एंट्री करावी लागेल. तसं चालणार आहे का तुला? मग चल. ए कानाखाली बजाव. नाही काय आहे म्हणजे, हे बघा बाबांच्या बाजूला गुरु बसणार आहे, गुरुच्या बाजूला मी बसणार आणि मग कानाखाली बजाव. ए बजाव बजाव. गपरे थांबा जरा. हा, झाली तुमची विनोद निर्मिती करून. नाही मी असं ऑडियन्स मध्ये बसायची काहीच गरज नाहीये. लाईक कॉमनर्स VIP रूम मधूनच एंट्री करेल ना. आपल्या सगळ्यांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे गुरुनाथ सुभेदार. तो आपल्या सगळ्यांच्या इमोशन्सशी खेळलाय आणि आपल्या सगळ्यांशी त्यांनी प्रेमाचं नाटक केलं. आज इकडे स्त्री सन्मान होणार आहे, पण खरा स्त्री सन्मान तेव्हाच होईल जेव्हा आपण गुरुनाथ सुभेदारला धडा शिकू. त्यामुळे आज जे काही करायचंय या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्या जणी क्लिअर आहात? येस. गुड. मग आजच्या आपल्या या स्पेशल मिशनसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. गुरु काय कुठे चाललायस? VIP रूम दिस वे. ओके. हा ठीक आहे, मी जरा राधिकाला आधी भेटून आलो असतो ना पटकन. एवढी काय घाई आहे? थोड्या वेळाने भेटायचंच आहे ना. हा तुमची म्हणजे तुमच्या नावाची अनाउन्समेंट झाली ना की तडक स्टेजवर जायचं स्ट्रेट. हो, पण मला जरा राधिकाशी महत्वाचं जाऊन बोलायचंय. ओके, म्हणजे बोलताना काही महत्वाचे मुद्दे सुटायला नकोत म्हणून ते जरा. बरोबर आहे तुमचं. माणसाने कसं नेहमी अपडेट राहायला पाहिजे माझ्यासारखं. नाही गुरु, काही झालं तरी राधिकाने तुला बोलवल्याशिवाय स्टेजवर जाता येणार नाही, कळतंय? यू रिमेंबर दॅट स्पेशल अनाउन्समेंट अँड ऑल, दॅट्स व्हाय. ओके, चल आता जाऊ. आता काय नुसतं उभं राहून तरी काय करणार आपण. काय काय चल ना. आत कोणीतरी चेंज करतंय. चेंज करते त्याला बाहेर काढ. मामा, आत कोणीतरी चेंज करतंय. तीच विचारते, कोण चेंज करते त्याला बाहेर काढ. मग एक काम करूया, मी तोपर्यंत भेटून येतो ना. मग तेवढं कितीदा सांगायचं तुला, तुला जाता येणार नाही. हा एक काम करूया. वाव काय छान रोज आहे. मी काय म्हणते, हा रोज मी लावतो. नको नको, त्यापेक्षा ना इथे आपण तुम्हाला लावूया. छान दिसाल ना, छान छान सुंदर. नकोय रोज याच्यावर काय रोज बघू छान दिसला. नको ना डोकं ना, त्यांना डोकं ना कशाला उगाच आग्रह करतेस तू वेडी. नॉट लुकिंग दॅट गुड. चला आता आपण. नमस्कार. साठे फाउंडेशन आयोजित स्त्री सन्मान पुरस्कार या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्याआधी मी आज आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या अर्चनाजी शेट्टे, आपल्या साठे फाउंडेशनच्या संचालिका सुनंदा साठे मॅडम आणि आजच्या आपल्या सत्कार मूर्ती राधिका मॅडम यांना स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आतापर्यंत स्त्रियांचा सन्मान करणारे अनेक पुरस्कार सोहळे आपण पाहिलेले असतील. कालपर्यंत चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायकांना घराबाहेर पडता यावं, त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, आत्मविश्वासाने पुरुषांच्या बरोबरीने त्यांना जगता यावं, यासाठी अशा अनेक पुरस्कारांची नक्कीच गरज होती. स्वतःच्या पायावर उभं राहून फक्त तेवढ्यावरच समाधान न मानता आपल्यासारख्या असंख्य इतर स्त्रियांना हात देण्याची आणि त्यांनाही त्यांच्या पायावर उभं करण्याची, स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर स्वतःच असं एक वेगळं विश्व निर्माण करण्याची. राधिका ताईंचा जो जीवन प्रवास आहे तो तसा सगळ्यांनाच माहिती आहे. एक गृहिणी ते राधिका मसाले कंपनीची मालकीण. खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा सगळा. आपल्याला जे मिळालंय
ते मिळाल्यानंतर त्या इथे थांबू शकल्या असत्या किंवा आपल्या कंपनीच्या इतर ब्रांचही उघडू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. आपलं सुखासीन आयुष्य, प्रतिष्ठा, आपली श्रीमंती हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी सरळ गावचा रस्ता धरला. आणि आज फक्त त्यांच्यामुळे तिथल्या बायकांना रोजगार मिळणार आहे, त्यांचं आयुष्य बदलणार आहे आणि त्यांच्यामधूनच एक नवीन राधिका तयार होणार आहे. म्हणूनच आपलं स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या अस्तित्वाचा विचार करणाऱ्या राधिका सुभेदार यांची स्त्री सन्मान या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. मी आता राधिका ताईंना विनंती करते की त्यांनी. मला एक सुचवायचं होतं. सुचव. हो बोला ना. नमस्कार. आज इथे माझा सन्मान होणार आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्यामुळे मला जगण्याचं बळ मिळालं. आज माझ्या एकटीचा सन्मान नाहीये, या सगळ्या स्त्रियांचा सन्मान आहे असं मी मानते. म्हणून त्यांनाही थोडं थोडं बोलण्याची संधी मिळावी अशी विनंती करते. वा, खूपच सुंदर कल्पना. पण सगळ्यात आधी कोण बोलणार आहे? 1 मिनिट, राधिका बद्दल बोलायचंय ना, सगळ्यात आधी अर्थातच मी बोलणार. लुकिंग डॅम प्रिटी मम्मा, बी कॉन्फिडेंट. ओके. सेम पिंच. एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज. काय काय टाइमपास चाललाय तुमचा? तिकडे कार्यक्रम सुरू झालाय. इज इट? टेल मी समथिंग आय डोंट नो. अहो मग आपण इथे काय करतोय? हा, मग तिथे जाऊन तरी काय करणार आहोत? असं काय करताय तुम्ही? मी आल्यापासून तुम्हाला सांगतो ना, मला राधिकाला भेटायचंय. हा, आणि ती काय भाषण देते, काय बोलते, हे सगळं बघायचंय मला स्वतः. तुम्हाला माहितीच आहे ना, राधिका एकदा बोलायला लागली की ना, तिचं बोलणं असं ऐकतच राहावंसं वाटतं. आणि आजच्या या विशेष दिवशी तर मला पण तिच्याबद्दल बोलायचं ना, म्हणून आलो ना एवढं सगळं घेऊन इथे कार्यक्रमाला. तर तुम्ही इथे काय करतोय आपण? मिस्टर गुरुनाथ सुभेदार, बाहेर स्त्री सन्मान हा कार्यक्रम सुरू आहे. काय स्त्री सन्मान? ओके. या विषयाबद्दल तू काय बोलणार आहेस रे? मुळात ज्या विषयाबद्दल आपल्याला काही कळतच नाही, ज्या विषयाला आपण मानतच नाही, त्या विषयाबद्दल उगाच काहीतरी जाऊन विनाकारण बडबड करत बसण्यापेक्षा इट्स बेटर टू कीप क्वाइट मॅन. हा, शांतच बस ना तू जरा. अरे असं कसं शांत बसू? मी तुम्हाला 1000 वेळा सांगतोय, मी राधिकासाठी इथे आलोय. आज तिचा एवढा मोठा सन्मान आहे, तिचं कौतुक नको करायला म्हणून हे सगळे ढोल ताशे वाजवत हे असं मस्तपैकी रेडी होऊन आलो मी. आणि तुम्ही इथे बसायला काय सांगताय मला? चला ना, आता तुम्हाला 1000 वेळा बोलून झालंय ना माझं. नाही, तुम्हाला ना कळणार नाही, या सगळ्याचं गांभीर्य तुम्हाला कळणार नाही. राधिका माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ना, नाही कळणार तुम्हाला. कॉलेजच्या दिवसापासून मला माहिती होतं की ही बाई पुढे जाऊन काहीतरी छान मोठं करणार. बोललो होतो ना मी तुम्हाला, आपलं झालंय ना बोलणं. वाव, म्हणून तू राधिका सोबत असतानाही इतर लफडी करत होतास? राधिकाला स्वतःच्या प्रेमात पाडून फसवत होतास? लाज नाही वाटत तुला? हे काय 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 बोलतेस तू? असं काही नाही ग. माझ्या आयुष्यात आधी फक्त राधिकाच होती. हॅलो. हा, नंतर शनाया आली का मगेन? आणि त्याच्यानंतर तूच. माया, बाकी काही नाही. म्हणजे आता तर तोही विषय संपला. नाही, तुम्ही लाख बोलालो, पण तुमच्या बोलण्यावर आमचा विश्वास बसला पाहिजे ना. ओके ओके ओके, रिलॅक्स गुरु, रिलॅक्स. ओके, तू बदलला आहेस की नाही या गोष्टीवर आपण नंतर चर्चा करू. आम्ही मात्र तुझ्या बाबतीत नक्कीच बदललो. म्हणून तर तुझ्यासारख्या प्रामाणिक अल्ट्रा प्रो मॅक्स पुरुषाचा सत्कार करण्यासाठी आम्ही काही खास स्त्रियांना इथे बोलवलंय. काय बोलतेस तू? आज सत्कार राधिकाचा आहे ना, माझा कुठून सत्कार आला? काय ना, आतापर्यंत तुम्ही नेहमीच पुढे बघत आलात, आता जरा मागे वळून बघा. मला वाटलंच तसं नाही, जरा तिथे बघा. बघू, बघा 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 बघा. गर्ल्स,
बराच दिसतोय आता तरी. हो रे, हळूहळू. ऍक्च्युली ही लिस्ट काही माझ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि मी तुला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दे ना व्यवस्थित. नॉट दॅट यू नीड इट, पण एवढ्या मोठ्या लिस्टमध्ये 1-2 जणींना विसरला असशील तर आय रिइंट्रोड्यूस यू टू दॅम. आणि या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यावर जर का तुझ्या घशाला कोरडं पडणार असेल ना, तर आत्ताच पाणी पिऊन घे ना आधीच. हो, कारण लवकरच आम्ही तुला पाणी पाजणार आहोत गुरु. खूप खूप. नमस्कार आणि खूप खूप स्वागत मनापासून. राधिकाबद्दल बोलायला मला नेहमी शब्द कमी पडतात. राधिका खरं तर ही आधी माझ्या ओळखीचीही नव्हती आणि मी तिची ओळख करून घ्यावी एवढी ती माझ्यासाठी महत्वाची नव्हती. पण एक गोष्ट मात्र नक्की की आमच्या पहिल्याच भेटीत मला जाणवलं की ही मुलगी वेगळी आहे. तिला काहीतरी म्हणायचंय आणि जे म्हणायचंय ते प्रत्यक्षात करूनही दाखवायचंय. त्यावेळी स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणारी मुलगी ते आजची ही यशस्वी बिझनेसवुमन उद्योजिका राधिका. खूप मोठा प्रवास. या प्रवासाच्या दरम्यान तिच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यातही खूप वादळे आली, खूप घडामोडी घडल्या. पण मला आजही आठवतीये ते एक कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून मला भेटायला आलेली राधिका. इथून पुढे राधिकाचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासात बघता बघता तिने स्वतःच्या नवऱ्याचीच कंपनी कधी टेक ओव्हर केली ते त्यालाही कळलं नसेल. बिझनेस करायला फक्त भांडवल असून चालत नाही. माणूस म्हणून आपला स्वतःशी एक प्रामाणिकपणा असावा लागतो आणि हा प्रामाणिकपणाच राधिकाचं सगळ्यात मोठं भांडवल आहे. मी एवढंच म्हणेन की राधिका, स्त्री सन्मान पुरस्कार ही फक्त सुरुवात आहे. अजून तुला खूप मोठं झालेलं आम्हाला बघायचंय. तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. यारी काय गंमत आहे ना. तुमच्या बायकोचं बाहेर कौतुक होतं. खूप भरभरून कौतुक करतात सगळ्या जणी स्टेजवर तिचं. आणि तिच्याबद्दल बोलताना काय बोलू काय नको अशीच सगळ्या जणांची सिच्युएशन झाली आहे. आणि हे सगळं कौतुक टेलिकास्ट होतंय बरं का. त्यामुळे तिच्यावर प्रेम करणारा लाखो बायका आता हे सगळं बघतायत. हो हो, पण हे सगळं मला का सांगताय तुम्ही? कारण हे सगळं तुला सांगितल्याशिवाय तिच्या जगासमोर तुझं जग केवढंच आहे हे तुला कळणार नाही ना. आणि तुमचं जग केवढं आहे? या खोली एवढं नाही नाही, या खोली एवढंही नसेल. एवढं एवढं. हा. आणि तुझ्या आयुष्यातली माणसं ती केवढी रे? या 10 जणी नाही का? राधिका शनाया धरून आम्ही 13 जण. संपलं तुझं जग नाही का? सॉरी, या सगळ्या गडबडीत ऍक्च्युली तुला सगळ्यांची ओळख करून द्यायची राहिली. ही आठवते तुला? हिची ओळख करून देते. ही संपदा देशमुख बॅडमिंटन चॅम्पियन आहे. आतापर्यंत तू या सगळ्या जणींना फसवत होतास म्हणून तू खुश होतास गुरु. मला बाकीच्या जणींचं काही माहिती नाही, पण याला पैशाची गरज होती म्हणून हा माझ्या मागे लागला होता. प्रेमापेक्षा पैशाला हा जास्त महत्व देतो. जेव्हा पैशांची गरज संपली तेव्हा माझीही गरज संपली. नाही, तसं काही नाहीये. ते आमच्या बाबतीत जे काही घडलं ना ते आम्ही पास समजून विसरून गेलो होतो, पण तू शेवटी तुझा मूळ स्वभाव दाखवलासच. एवढं काही होऊ नये. जर हा माणूस सुधारत नसेल तर कमलच म्हणायला हवी ना. नाही, खरंच कमाल आहे. मला वाटलं होतं कोणीतरी एक गोष्ट तरी चांगलं बोलेल, असं काहीच नाही झालं. म्हणजे मगाशी जे बोललं जात होतं तेच खरं होतं रे. शनाया, अगं तू पण काय यांचं सगळ्यांचं ऐकतेस? तू जरा माझ्यावर विश्वास ठेव ना. बापरे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यावर तुला अजूनही वाटते की सगळ्यांनी विश्वास ठेवावा तुझ्यावर? आतापर्यंत तू या सगळ्या जणींना फसवू शकत होतास म्हणून तू खुश होतास गुरु. पण आज या सगळ्या जणी खुश आहेत माहितीये का? पण आजच्या एवढा लाचार त्यांनी तुला कधीच बघितलं नाहीये. काय बरोबर बोलते ना मी? अरे बरोबर म्हणजे काय रुबाब झाडायचा जावई म्हणून. आणि काय तर म्हणे शनू बेबी त्रास देते म्हणून मी मायाच्या मागे लागलो. अरे लायकी आहे का रे तुझी? हे जरा अति होतेस. बघ अति तू करतोस. एवढं सगळं होऊन तुला राधिका परत हवी आहे. ती बायको आहे ना माझी. आणि मी सुधारलोय आता. मी कधीच सांगतोय, मी 10 वेळा सांगितलं तुम्हाला मी सुधारलोय. मला एक संधी द्या ना.
सिरियसली म्हणजे तू आठव ना की तू राधिकाला सोडून माझ्याकडे का आला होतास? राधिका गावंढळ, तुला सूट होत नाही, हाय क्लासमध्ये तिला कसं वागायचं ते तिला कळत नाही, तिची भाषाच अशी आहे, किती किती गोष्टी सांगितल्या होत्या मला तुझ्याबद्दल. ऍक्च्युली थोडीशी वेडी असंही सांगितलं होतंस ना. आठवतंय का काही? की आठवण करून देऊ आता वेगळी? वॉचमनची गप्पा मारत बस, त्या दूधवाल्याला चहा विचार, मग स्वयंपाकवाल्या बाईंची कामं स्वतःच जाऊन कर. किती बिंडोक आहे ना. या हाय सोसायटीमध्ये राहायची ना तिची लायकीच नाही. आधी मला वाटलं होतं की मी जसा ग्रूम झालो ना तशी हळूहळू तीही बदलेल, पण नाही, ती तशीच राहिली. आठवतंय ना? आता मला सांग, तीच राधिका तुला अचानक कशी काय आवडायला लागली? मी सांग, कारण तीच गावंढळ राधिका आता 600 कोटींच्या कंपनीची मालकीण झाली आहे नाही का. आणि त्यामुळे तुझं प्रेम आता राधिकावर नाही तर तिच्या संपत्तीवर आहे काय? अरे नाही यार, तुम्ही मी खरंच सुधारलोय आता. मी नाही पूर्वीसारखं राहिलो, मी खरंच सुधारलोय आता. नाही, म्हणूनच आता तुझा सत्कार करणार होता. म्हणजे बाहेर जसा राधिकाचा स्त्री सन्मान म्हणून सत्कार होतोय ना, तसा इथे तुझा पुरुष सन्मान म्हणून आम्ही सत्कार करणार. पण तो कसा करायचा ना हे मात्र आम्ही सगळ्याजणी मिळून ठरवू. नमस्कार, म्या बकुळा. तुम्हा लोकांशी बोलायच्या आधी मला माझं नाव सांगायचंय असं मला राधिकाताईनं आधीच सांगितलं. पण खरं सांगू का, बकुळा मावशी म्हणलं ना की सोसायटीच्या वॉचमन पासून चेअरमन पर्यंत, आणि ती लुंगी सुंगी आमची छोटी पोरं समधी मला ओळखतात. पण आज बकुळा मावशीला इथं लई भारी वाटतंय, काहीतरी मोठं काम केल्यासारखं. आमची राधिका ताई आहे ना, तिनं मला कधी बी मोलकरीण म्हणून वागवलं नाही बघा. माणसांना माणसासारखंच वागवायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. आम्ही घरात कामाला येतो हो, पण समध्यांच्या घरात आम्ही प्रेमानच काम करायला जातो. पण आमची सुख दुःख, एखादा गोडभर चहा असं आम्हाला कोणी बी विचारत नाही, कोणी बी देत नाही. पण ही माझी माऊली, माझ्या डोळ्यात दुःख दिसलं की तिच्या डोळ्यात पाणी यायचं. इतकं तिनं मला जपलं. सुभेदारांच्या घरात त्या सून म्हणून आल्या, म्या त्यांची मावशी झाली आणि ती माझी प्रेमाची भाची झाली. नागपूर वरून आल्यात त्या, त्यामुळे त्यांची भाषा पहिल्यांदा अशीच होती. खाऊन राहिले ना बा, येऊन राहिले ना बा, समधी त्यांना अडाणी म्हणायचं. अडाण्यासारखी बोलते, अडाण्यासारखी वागते. पण आज त्याच माऊलीनं केवढा मोठा उद्योग उभा केला, ठावा हाय का? माणुसकी विसरली नाही ती. एक छोटस गुपित हाय जे त्यांच्यात आणि माझ्यात हाय. आज सगळ्यात ते कोणाला बी माहिती नाही आणि कोणाला बी मी सांगितल्याशिवाय कळणार बी नाही. मी सांगितलं ना तर त्यांना आवडणार नाही, पण आज जरूर सांगते मी. माझी पोरगी प्रज्ञा पोलीस ऑफिसर झाली आहे, पण तिच्या शिक्षणाचं पैन पै माझ्या राधिकाताईने उभं केलं. तिनं पैसे पुढे केलं, माझी मळ पोरगी शिकली. नाही तर माझ्या पोरीच्या नशिबात शिक्षण नव्हतं. अशी गाय माऊली आहे ती. तुळशीत भांग येते म्हणतात, तसं गुरुदास साहेब आले. शनायाचं प्रकरण झालं, संसाराचा पार येळकोट झाला. शेण्याला मी पण सतावलं बकुळा बनून, पण आता समजक वाढ झालाय. मागच्या गोष्टी आपण अशा उगाळत बसाया नको. माझी एकच इच्छा आहे, या बाईचे उपकार मी माझ्या कातड्याचं जोड केलं ना तरी ते पुरं नाही पडणार. म्हणून माझ्या देवघरात मी देवाच्या ऐवजी या बाईला ठेवली. राधिकाताई अशीच मोठी हो, पुढं पुढं जा, प्रगती कर. येणाऱ्या समध्या पिढीला मला तुझ्या नवीन नवीन गोष्टी सांगायला भेटू देत. धन्यवाद समजना.
चाललंय हे तुझं? तू का स्वतःला मारून घेतोयस? इट्स हर्टिंग. काय हर्टिंग वगैरे काही नाही, मारू दे त्याला. जानू बेबी कम ऑन. मग काय होईल? परत तुम्ही सगळ्या मिळून तेच करणार आहात ना? मारणारच आता सगळ्या मिळून बेदम. त्यापेक्षा मी स्वतःलाच मारून घेतो ना. घे घे करून घे. नाही ते झालं करू. हो पण आम्ही असं काय म्हटलंच नाही की आम्ही तुला मारणार आहोत. कुठे म्हटलं असं? नाही म्हणाल नाही तरी मला कळतंय ना. आता अजून काय वेगळं करणार आहात तुम्ही? आजकाल तर मला रस्त्याने फिरताना सुद्धा टेन्शन येतं. असं वाटतं बायकांचा घोळका वगैरे दिसलं की यातली कुणी येईल आणि आपल्याला मारेल किंवा या सगळेजणी मिळून मारतील. त्यामुळे आता तरी काय वेगळं करणार ना तुम्ही? त्यापेक्षा मीच मारून घेतो ना स्वतःला. हे घे. एवढी भीती वाटते हा? मार खाण्याची तयारी आहे पण अक्कल काय अजून आलेली नाही. नाही मी खरं सांगतोय हो, आलीये मला अक्कल. मी खरंच सुधारलोय. मी तुम्हाला तेच सांगतोय. मला खरंच सुधारलोय मी. मला एक संधी द्या ना प्लीज. मला परत नॉर्मल यायची एक संधी द्या हो. ठीक आहे आम्ही चान्स देतो तुला, पण तू सुधारलायस हे प्रूफ तर करून दाखव आम्हाला. म्हणजे नक्की काय करायचंय मी? बाहेर स्त्री सन्मान हा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे तू आमच्या समोर स्त्री म्हणून बोलायचंस. एक मिनिट. तू काय बोलतेस? तुला कळतंय ना? नाही आम्ही काय बोलतोय ते आमचं आम्हाला कळतंय, पण तुम्हाला कळतंय का आम्ही काय बोलतोय ते? अरे यार बरं ठीक आहे, आता शेवटचं सांगते. मला परत परत विचारायचं नाही, ठीक आहे? समज की आम्ही सगळेजण गुरुनाथ सुभेदार आहोत आणि इकडे असलेल्या प्रत्येकच मुलीला तू फसवलंयस किंवा काहीतरी त्रास दिलायस. सो बेसिकली त्यांना तेव्हा काय वाटलं असेल ना इमोशनली, हे तुला सांगायचं आहे. आणि तू जे काही बोलशील ते जर आम्हाला आवडलं, म्हणजे मनापासून खरंच जर आवडलं, तर आम्ही राधिकाला जाऊन सांगू की गुरुनाथ सुभेदार हा माणूस खरोखर सुधारलाय. That's it. ठीक आहे, आता विचार कर. ओके, ऑल द बेस्ट. 5 मिनिटं आहेत तुझ्याकडे, पटकन बोल काय ते, मग त्यानंतर आम्ही ठरवतो तुझ्यासोबत काय करायचं. Your time starts now. विचार करा काय करायचं. एखाद्या आईवर सगळ्यात वाईट प्रसंग कधी येते बरं? जेव्हा आपला पोरगा नालायक आहे हे मान्य करण्याची वेळ येते सगळ्या जगाई समोर. ती त्यासाठी जगातली सगळ्यात वाईट गोष्ट असते. पण मी राधिका समोर मान्य केलं की मा पोट्टा नालायक आहे. आज जगासमोर मान्य करत आहे खरंच मा पोट्टा नालायक आहे. तर त्या आईच्याच भावना कधी कळल्या नाही दाओ, तर त्याला त्या बायकोच्या इतर बायकांच्या भावना तरी कशा कळतील सांगा बरं. आणि ज्याला भावना कळत नाही तर प्रेम, कुटुंब, संसार कसं बरं कळेल? पण म्हणतेत ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. तो कधीच कोणावर अन्याय करून देत नाही बरं. अगदी खरं आहे. मल माय सुनेच्या रूपात माय पोरगी भेटली. असं म्हणतेत की आपली सून ही आपली पोट्टी असते, आपली पोरगी असते. आपल्या पोरीप्रमाणे तिला प्रेम द्यायचं असतं, अशी पद्धत आहे. पण मी मात्र ठामपणे बोलत आहे बरं, तीच आमची मुलगी आहे, तीच आमचा वारसदार आहे आणि तीच आमचा खरा आधार आहे. एखादी पोरगी ज्या वेळेला लग्न करून दुसऱ्याच्या घरात जाते का नाही, त्यावेळी तिच्या कितीतरी अपेक्षा असते का, स्वप्न असते. पण ते आमच्या पोट्याला कोण सांगतोय? त्याला काही कळलंच नाही बरं. राधिकाची किंमतच कळली नाही त्याला. खरंच नाही का आवडत तुम्हाला? स्पष्ट सांगायचं तर तू मला अजिबात आवडत नाहीस. या दिवसापासून राधिकानं जे जे काही अनुभवलेलं आहे, जे जे काही हाल सोसलेले आहेत, ते आम्ही दोघांनी प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. मला तर काहीच बोलायचं नाही त्याबद्दल.
मला काहीच सांगायचं नाही त्याबद्दल. आणि आमची राधिका किती मोठी आहे त्याबद्दल का सांगावं, तुम्हाला तर सगळ्यांनाच माहित आहे. बस माझ्या मनात फक्त एवढीच प्रार्थना करते मी, माझ्या राधिकानं खूप 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 मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं की मी माझ्या पोट्याला पार विसरून जाऊ. एवढीच अपेक्षा आहे माझ्या राधिका. नमस्कार. मला इतक्या सगळ्या माणसांसमोर उभं राहायची खरंच कधी सवय नाही आहे. खूप भीती वाटते. म्हणजे वाटते नाही, वाटायची, पण राधिकामुळे माझी भीती कमी झाली आहे. तिच्याबद्दल किती बोलू आणि काय काय बोलू मला खरंच असं ठरवताच येत नाहीये. नाना म्हणतात राधिका रातराणीसारखी आहे, सुभेदारांच्या अंगणात फुलते पण दामल्यांच्या अंगणापर्यंत तिचा दरवळ पोचतो, तिच्या अस्तित्वाचा दरवळ. राधिका आमच्यासाठी कोण आहे हे सांगणं खरंच खूप अवघड आहे. एक प्रसंग सांगते. आमच्या ह्यांची एकदा तब्येत बिघडली अचानक. मी खूप घाबरून गेले. मुलगा आणि सून घरात नव्हते ना, पण राधिकाला कळलं आणि धावत आली माझ्याकडे. म्हणाली नानी नाही, आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया आपण. आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले अगदी वेळेवर आलात, नाहीतर काहीतरी वेगळं घडलं असतं. इलाज झाला, डिस्चार्जची वेळ आली आणि माझ्या पुढे मोठा अवघड प्रसंग उभा राहिला. माझ्या हातात पैसेच नव्हते अहो काही, पण ह्या मुलीनी एका क्षणाचाही विचार केला नाही. आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांच्या समोर ठेवल्या. खरं सांगा, सख्खी मुलं तरी असं करतात का हो? पण ह्या मुलीनी केलं आमच्यासाठी. त्या दिवशी यांनी मला बजावलं. म्हणाले खबरदार, याच्या पुढे मुलगी नाही म्हणून डोळ्यातनं पाणी काढशील तर. आम्हाला इतका आधार वाटतो ना तिचा. राधिका तुझा खूप अभिमान वाटतो आम्हाला. तिच्या लग्नाचं कन्यादान पण आम्ही केलं. राधिका, आमचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर असतील. अशीच यशस्वी होत राहा, यशाची नवीन नवीन शिखरं सर कर. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद आहेत बाळा. मुलगी म्हणून मी तुमच्यासाठी काय केलं हे सांगितलं, पण आई बाप म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे नाही नको राधिका, नको. ह्याचा हिशोब नको ना करू. तुलनाच होऊ शकत नाही या दोन गोष्टींची. हिशोब नाही करते, पण सांगते. मला नवऱ्यानं जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा आई बाप म्हणून हे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. माझे आई वडील लहानपणी वारले. भाऊ आहे, पण त्याच्या संसारात किती दिवस राहणार. पण तेव्हा तुमचं घर हे माझं माहेर झालं. नाना नानींनी मला आधार दिला. त्यावेळेला काम करताना मी किती धडपडत होते, चाचपडत होते, हे फक्त यांनी पाहिलंय. नाना नानींनी फक्त मला आधार दिला नाही, तर जगण्याची दृष्टी दिली, एक विचार दिला. माझे आई वडील झाले. मी स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे हे सगळ्यात आधी त्यांनी मला सांगितलं. म्हणूनच एक स्त्री म्हणून
आज हा त्यांचाही सन्मान आहे. एकुलता एक मुलगा आमचा अमेरिकेला गेला निघून. एक दिवस आम्ही दोघंही अचानक आजारी पडलो आणि राधिका आमच्या आयुष्यात आली. कशी तब्येत? हा अगं अगं राहू दे राहू दे. आणि तू कशी आता इथे? तुमच्या घरी स्वयंपाक करायला आली ना. काहीतरीच काय मिसेस सुभेदार, तुम्ही का म्हणून कराल आमच्या घरचा स्वयंपाक? काऊन नाही करणार? आता तुमच्या शेजारी तुमची लेक असतात ना, तुम्ही स्वयंपाक करणं मला तरी पटत नाही बा. लेक? तुमच्या लेकीसारखीच तर आहे ना मी. काय काका? खरं तर त्याच दिवसापासून आम्ही राधिकाचं बोट धरून बाहेर पडायला लागलो, लोकांच्यात मिसळायला लागलो. महाजनी काकांचं राधिकाबद्दल सुरुवातीला मत फारसं चांगलं नव्हतं. त्या काळात त्यांचं कुणाबद्दलही मत चांगलं नव्हतं. अहो मला अजूनही आठवतंय, राधिका तुझी आणि त्यांची पहिली भेट आठवते मला. तेव्हाच हे म्हणाले होते की राधिका गावाकडची मुलगी असली ना तरी विचार करण्याच्या बाबतीत आपल्या सगळ्यांच्याही पुढे आहे. आणि हेच तिचं रेवतीच्या बाबतीत खरं ठरलं. रेवती परत लग्न करायला तयार नव्हती, पण राधिकानं तिला समजावून सांगितलं, तिला पटवून दिलं. ह्या जगामध्ये एकट्या स्त्रीनं राहणं किती त्रासदायक असतं हे सांगितलं. आणि रेवती लग्नाला तयार झाली. आणि हे पटवून देताना राधिका मात्र एकटीच परिस्थितीशी लढा देत होती. आम्ही त्या राधिकालाही बघितलंय आणि आज ह्या राधिकालाही बघतोय. एकटीच लढा देणाऱ्या राधिकाला बघितलंय आणि आज एका जिंकणाऱ्या राधिकालाही बघितलंय. राधिका तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. आम्हा महाजनी कुटुंबियांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. हॅलो, राधिका मॅम. राधिका मॅमनी राधिका मसाले फॉर्म केली त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर काम करते. खरं तर ALF मध्ये मी एक साधी रिसेप्शनिस्ट होते, पण मॅमने त्यांच्या कंपनीमध्ये मला प्रमोट केलं. एका मोठ्या पोस्टवर काम करण्याची संधी मिळाली. खूप काही शिकायला मिळालं मॅमकडनं. पण मॅमचं कॉन्ट्रीब्युशन फक्त माझ्या प्रोफेशनल लाईफमधलं नाहीये. त्यांनी त्यांच्या पर्सनल लाईफचा पण मला एक खूप महत्त्वाचा भाग करून घेतलं. माझ्या लाईफमधल्या प्रत्येक इम्पॉर्टंट डिसिजनमध्ये, प्रत्येक इम्पॉर्टंट टप्प्यामध्ये मॅमचं खूप मोठं आणि मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. खरं तर मॅममुळेच मला माझ्या लाईफमधलं सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालं. आनंद सर. आणि आता मी माझ्या लाईफमधल्या खूप इम्पॉर्टंट चॅप्टरमध्ये एंटर करणार आहे. आय एम गोइंग टू बी अ मदर. खरं तर आई होणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. कधी कधी खूप भीती सुद्धा वाटते. वाटायची. कारण आई होणं काय असतं हे मॅमनी समजावून सांगितलं. खूप गाईड केलं. मी प्रेग्नेंट आहे हे कळल्यापासून मॅमनी माझी खूप काळजी घेतली, खूप गाईड केलं. आता खरं तर भीती नाही वाटत. आय एम ऍक्च्युली व्हेरी एक्साइटेड. म्हणूनच मी डिसाइड केलंय,
जर का मला मुलगी झाली ना तर मी तिचं नाव राधिका ठेवेन. चला फायनली गुरुनाथ सुभेदार राधिका सुभेदार म्हणजेच त्यांची 11वी गर्लफ्रेंड आणि पहिली बायको हिच्या भावना मांडण्याचा प्रयत्न करतात. चला फायनली आपलं ठरल्याप्रमाणे मी राधिकाच्या भूमिकेतून मी सगळं मांडायचा प्रयत्न करणार आहे. आता प्रयत्न करतो. हा, नमस्कार, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मूळची मी नागपूरची, पण लग्नानंतर नवऱ्याबरोबर मी मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर माझा नवरा खूप महत्वाकांक्षी होता, खूप काम करायचा, पण मला काहीच कळत नव्हतं. माझं घर, माझं कुटुंब याच्या पलीकडे काही विश्वच मला माहिती नव्हतं. माझ्या नवऱ्यानं माझ्यावर भरभरून प्रेम करावं आणि मी त्याच्या काय झालं? काय बोर होतंय? हो ना, एक्झॅक्टली. की नागपूरवरनं जेव्हा राधिका आली ना तेव्हा मी करून राहिली, मी बोलून राहिली असं बोलत होती की नाही, तर ते जरा कन्व्हिक्शननी आलं पाहिजे ना. तसं जरा यु नो कॅरेक्टर मध्ये जरा असं बेस आणा. नाही नाही मम्मा, तेवढंच नाही, पण फक्त राधिकाची नक्कल करायची नाही. म्हणजे तिला नक्की काय वाटलं असेल त्याबद्दल जरा बोलायचं. शनया, तू बरोबर बोलतेस. ते आम्हालाही जाणून घ्यायचंच आहे. तू मूर्ख आहेस ते कळून चुकलेलंच आहे, पण नक्की काय मूर्खपणा केलायस ना ते नाही कळलं. म्हणजे मी नक्की काय करायचंय मला खरंच काही कळत नाहीये. ठीक आहे, हेल्प यू आउट. मला सांग, राधिकाने तुला आणि मला जेव्हा एकत्र पकडलं होतं पहिल्यांदा, ती गोष्ट आठवते? आता त्या दिवशी पार्टीमध्ये कशी आली होती? काही अर्थ होता का? फार लाज काढली, लाज करून राहिली, बोलून राहिली, वागून राहिली. काय आठवलं ना? त्यावेळेला राधिकाला नक्की काय वाटलं असेल याचा विचार कर आणि बोल. नमस्कार. स्त्री सन्मान पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आजचा हा स्त्री सन्मान पुरस्कार केवळ एक निमित्त आहे. खऱ्या अर्थानं स्त्रीचा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा दुसरी स्त्री त्या स्त्रीचा सन्मान करायला लागेल. माझ्याकडे जिद्द होती, पण या जिद्दीला साथ मिळाली तुम्हा सगळ्यांची. म्हणून आणि केवळ म्हणूनच मला आज हा आजचा सन्मान मिळतो. आता ह्या प्रसंगी मला एक गोष्ट आठवते. माझ्या नवऱ्याला म्हणजे गुरुनाथ सुभेदारांना त्यांच्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं होतं आणि त्यावेळेला माझ्या हातून त्यांचा सन्मान झाला होता. मागे वळून पाहताना आतापर्यंतचा प्रवास आठवतो. एका स्त्रीला काय हवं असतं? आपलं घर, संसार, मुलगा, मुलगी, आपलं कुटुंब, 4 कौतुकाचे शब्द. ती या सगळ्यामध्ये स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलेली असते. असंच काहीसं माझंही झालं होतं. पण त्या दिवशी मला कुणीतरी जाणीव करून देत होतं की या सगळ्या नवऱ्याच्या यशामध्ये तुझं सुद्धा योगदान आहे. पण मला त्याची जाणीवच नव्हती. मी मात्र त्यांचं कौतुक करत होते. मला असं वाटत होतं की आपला नवरा आपल्यासाठी, घरासाठी इतकं काहीतरी करतोय. पण जेव्हा कळलं की आपला नवरा फक्त स्वतःसाठी जगतोय आणि स्वतःच एक विश्व निर्माण करतोय, तेव्हा मात्र पायाखालची जमीनच सरकली.
मी स्वतःला समजवण्याचा, सावरण्याचा परोपरी प्रयत्न करत होते. बोल ना. बोला. हे बघा, मी काय म्हणते, जे काही घडायचं ते आता घडून गेलंय. त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. मी काय म्हणून राहिले, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमच्या आणि त्या भैताडच्या, म्हणजे असं राधिका म्हणाली, तुमच्या आणि त्या भैताड शनायामध्ये जे काही झालं ते झालं. आता ते आपण सगळं विसरून जाऊन नव्यानं सुरुवात करू. शनाया आणि तुमच्यामध्ये जे काही घडलं असेल ते घडलं, पण तरी आजही माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे. मी सारखं स्वतःच्या मनाला समजवायचा प्रयत्न करून राहिली की बाई राधिका, हे स्वप्न आहे, हे खोट आहे. तुझा नवरा असं नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. काय झालं राधिका? बोल, तुला जे काही वाटतंय ते खरं खरं बोल. का वागताय माझ्याशी असं? का वागताय माझ्याशी असं? मी कुठे कमी पडले होते तुमच्या सगळं करण्यामध्ये? अचानक असं काय घडलं की मी तुम्हाला नकोशी झाले? नागपूर सोडून इथे येताना माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार होता की तुमचं सगळं छान करावं, सतत तुमच्या पाठीशी असावं, तुम्ही माझं कुटुंब, एवढाच विचार मनामध्ये होता कायम. तुम्ही माझं कुटुंब, अथर्व यांच्या पलीकडे माझं काही विश्वास नव्हतं. त्या पलीकडे कधी काही विचारच नाही केला मी. तुमची स्वप्न हीच माझी स्वप्न होती. तुमचं भविष्य हेच माझं भविष्य होतं. स्वतःचा मी कधी विचारच केला नाही. जे काही करायचं ते फक्त गुरुनाथ सुभेदार यांच्यासाठी करायचं, माझ्या नवऱ्यासाठी करायचं, एवढाच विचार होता माझा. अचानक असं काय घडलं? तुम्ही ज्या घरासाठी मी सगळं करत होते त्याच घरातून आज मला बाहेर काढताय. आणि कशासाठी? तर त्या एका मुलीसाठी. कोण कुठली काल आलेली मुलगी, तिच्यासाठी तुम्ही मला घरातून बाहेर काढताय. ठीक आहे, पण मला घराबाहेर काढताना मला एक गोष्ट सांगा. तुमचं सगळं करताना मी कुठे कमी पडले होते? सांगा ना. मी गप्प बसताय याच्यातच मला माझं उत्तर मिळालं. मला कळतंय चूक माझी नाहीये. तुम्हाला राग आलाय, तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नकोशी झालीये म्हणून तुम्ही मला घराबाहेर काढताय. कळतंय मला. माझी तुम्हाला हात सोडून विनंती आहे. तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं मी वागायला तयार आहे. तुम्ही जे कराल त्यातच मी माझं सुख मानेन. पण प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका हो. प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका. प्लीज. चांगला प्रयत्न होता. सुरुवात तर चांगली आहे. नाही, कुठल्या मुलीच्या बाबतीत तिच्या भावना तुला एवढ्या कळू शकतात याची कल्पनाच नव्हती मला. पण ठीक आहे, चांगलंय. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठीच तुला ते हेल्पफुल असेल कदाचित. पण मला एक सांग गुरु, तू राधिकाला घराबाहेर काढत असताना ती तुला विनवण्या करत होती.
पुन्हा एकदा आधीसारखं लाईफ जगूया असं म्हणत होती, पण तेव्हा तू तिचं काहीच ऐकलं नाहीस, बरोबर ना? आणि आता तूच म्हणतोयस की तुला सगळं आधीसारखं हवंय. कुठल्या तोंडाने म्हणतोयस रे? आणि तिने काय ऐकावं तुझं? ती तर किती जेन्युइन होती तुझ्याकरिता, पण तू तर तिच्याकरिता आयुष्यभर खोटारडाच ठरलास. नाही, फक्त खोटारडा नाही, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना मिळून जेवढ्याने हर्ट केलं नसेल ना, तेवढ्याने राधिकाला हर्ट केलंय. आणि आता तुला तीच परत हवी आहे. तू एवढ्या वेळा तिचा विश्वासघात केलायस, पण परत तिचा विश्वास हवाय तुला. तिने तिची इमेज सोडायची, तिचं कर्तृत्व सोडायचं, आणि तुला हवं तसं जगायचं का? माझ्यासारख्या स्त्रियांचे अनेक प्रश्न असतात, पण हे जग जे आहे, या जगात प्रश्न आहेत तर त्याची उत्तरही असणारच. ती उत्तरं शोधता शोधता आज मी इथवर येऊन पोचले. राधिका मसाले नावाचे एक साम्राज्य उभं केलंय. असं म्हणतात की माझ्यामुळे अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळाली, पण माझ्यासाठी या सगळ्या बायका प्रेरणास्थानी आहेत. यांच्याशिवाय मी कोणीच नाही. आता इथे बकुळा मावशी आली, माझ्याबद्दल इतकं सांगितलं, माझं कौतुक केलं, पण एक गोष्ट तिच्याबद्दल सांगायची आहे मला. जेव्हा आम्ही काम सुरू करायचं ठरवलं तेव्हा आमच्याकडे जागा नव्हती, पण बकुळा मावशीनं तिच्या वस्तीत जागा शोधून काढली. ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले, प्रसंगी भांडली, पण जागा मिळवली. मग प्रश्न होता काम करणाऱ्या बायकांचा. त्याही तिनं आणल्या. कमळा, चंद्री, सुमन या सगळ्या बायका तिच्या वस्तीतनं कामाला यायला लागल्या. त्यांना रोजगार मिळाला आणि मला कष्ट करणारे हात. आणि हे सगळं शक्य झालं ते केवळ बकुळा मावशीमुळे. आता आई इथे आल्या होत्या. मग सगळ्यांसमोर बोलताना रडू आलं त्यांना. पण माझ्या आयुष्यात मी पाहिलेली सगळ्यात कणखर स्त्री आहे ही. आई मुलाचे लाड करते, प्रसंगी पाठीशी घालते, पण एखाद्या स्त्रीचा सन्मान केला नाही म्हणून मुलाची धिंड काढणारी ही पहिली आई मी बघितली. आईंनी खूप काही केलंय माझ्यासाठी. मी काम करावं, घरातनं बाहेर जावं म्हणून घराची सगळी सूत्र हातात घेतली. त्यांच्यामुळे मी हे सगळं काम उभं करू शकले. नाही, तुम्हाला असं वाटेल की माझ्या यशामध्ये फक्त बायकांचा हात आहे, तर तसं नाहीये. माझ्या आयुष्यामध्ये असे अनेक पुरुष आहेत की ज्यांनी मला सन्मानानं वागवलं. माझे सासरे, ज्यांना मी बाबा म्हणते, नानाजी, ज्यांना मी वडील मानते, गुप्ते भाऊ, महाजनी काका, सगळेजण माझी माणसं आहेत. त्यांनी मला जगण्याचं बळ दिलं. जेव्हा मी राधिका मसाल्याचं काम सुरू केलं तेव्हा राधिका मसाले काहीच नव्हतं. त्याचं स्वरूप अगदी छोटं होतं. तेव्हा माझ्यावरती विश्वास टाकला पानवलकर सरांनी. पानवलकर सर, आनंद भाऊजी, श्रेयस, रघु आणि ऑफिस मधले सगळेजण.
आमच्यात एक घट्ट नातं आहे. हे नातं रक्ताचं नाही, पण त्याहूनही चांगलं आहे. ही सगळी माझी माणसं आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो सौमित्र. तो अशा वेळेला माझ्या आयुष्यात आला जेव्हा मला आधाराची सगळ्यात जास्त गरज होती. नवरा बायकोच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते एकमेकांचा आदर करणं, एकमेकांवरती प्रेम करणं. त्यांनी माझा आदर केला, प्रेम केलं, मित्र झाला, माझ्या मुलाला स्वीकारलं, सगळं काही केलं माझ्यासाठी. आता सगळं छान आहे, सुखात आहे मी. काम करतेय, कष्ट करण्याची अजूनही तयारी आहे. पैसे मिळाले, आता असं काम करायचंय ज्यातून समाधान मिळेल. आणि म्हणूनच मी असं ठरवलंय की या समाजासाठी काहीतरी करायचं. चला आता लास्ट एक्झाम तुझी. हा प्लीज, हे सगळं काय चाललंय? हा, मला राधिका पाहिजे असं म्हटलं तर तुम्ही किती एक्झाम घेणार आहात माझी? हा, मगापासून बघतोय काहीतरी करायला लावताय, सतत असं प्रेशराईज केल्यासारखं करताय. अजून काय काय करायचंय मी? गुरु, असं समज ही तुझी शेवटची एक्झाम आहे आणि ही एक्झाम राधिकानेच घ्यायला सांगितली, सो यू डोंट हॅव एनी ऑप्शन. आणि ही एक्झाम तू पास झालास तर काहीच टेन्शन नाही, तुला जे हवं ते तुला मिळणार आहे. ठीक आहे, विचारा काय 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 करायचंय. हे बघ, हे राधिकाच्या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि याच्यावर जर तिने एक साइन केली तर तिचे सगळे पैसे सौमित्रला जातील. नाही नाही, थांब एक मिनिट, पूर्ण ऐकून तर घे. जर राधिकाने याच्यावर साइन केली तर तीच राधिका जिला मी गुड फॉर नथिंग म्हणायचे, तू गावंढळ म्हणायचास, अशी जी राधिका होती ती राधिका जशीच्या तशी तुला परत मिळेल. पण या फाईल मध्ये अजून एक ऍग्रीमेंट आहे ज्याच्यामध्ये पण राधिकाचे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, पण त्यावर जर तिने साइन केली तर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल. आणि तसं जर झालं तर मग राधिकाचा विचार तू कायमचा सोडायचास, तिच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. त्यामुळे आता तूच डिसाइड कर नक्की कुठल्या ऍग्रीमेंटवर राधिकाने साइन करायची आणि तुला काय इम्पॉर्टंट आहे, राधिका की पैसा? राधिका हुशार आहे, तिचा स्वतःवर पूर्ण विश्वास. इनफॅक्ट तिने स्वतःच्या आयुष्यात खूप माणसंही जोडली आहे, त्यामुळे तिने जरी स्वतःची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली ना गुरु, तिला काहीही फरक पडणार नाहीये. नक्कीच, मी तर म्हणते राधिका पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करू शकते. काय मग काय विचार करते एवढा? आता कॉल तुला घ्यायचा आहे. काय इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी? तुझी लाडकी बायको राधिका की तिचा पैसा? तुला जे काही हवंय ते तुला माहिती आहे, तर एवढा का वेळ लागतोय? हा, तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे, त्यामुळे प्लीज लवकर सांग. बघ, ठरव पटकन, राधिका की प्रॉपर्टी, प्रॉपर्टी की राधिका? एका बाजूला स्त्री सन्मान, दुसऱ्या बाजूला पैशांचा सन्मान. चॉईस इज युअर्स गुरु. तुझा एक डिसिजन ठरवेल की तू नक्की बायकांची रिस्पेक्ट करतो की पैशाची. ए बस, काय चाललंय मगापासून? मगापासून तुमचे सगळ्यांचे टिवटिव ऐकतोय. हा, एखाद्या माकडासारखं नाचवताय मला. राधिका राधिका राधिका, अरे कोण आहे ही राधिका? आणि तुम्ही सगळ्या कोण आहात? या गुरुनाथ सुभेदारचं कॅरेक्टर ठरवणाऱ्या तुम्ही कोण आहात सगळ्या? राधिका राधिकाचं कौतुक ऐकून ना डोकं फुटायची पाळी आली. कोण आहे राधिका? मी अमुक केलं तर ती इकडे साईन करणार, मी अमुक केलं तर ती तिकडे साईन करणार. अरे या राधिकामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय सगळं.
सगळं बरं चाललं होतं ना. गुरुनाथ सुभेदारनं स्वतःला बिझनेसमॅन म्हणून प्रूव्ह केलं होतं. एक वेगळं स्टेटस होतं त्याचं. गुरुनाथ सुभेदार स्वतः ब्रँड बनला होता एक. आणि असं सगळं असताना कोण कुठली तुमची राधिका ती येते आणि माझ्या साम्राज्याला टक्कर देते. मी MBA झालेला गुरुनाथ सुभेदार माझ्या साम्राज्याला ती टक्कर देते आणि मी ऐकून घ्यायचं. तरी मी सांगितलं होतं तिला, मी बोललो होतो तिला त्यावेळेला की तू सुधार, मी कसा आहे ना माझ्या बरोबरीनं मॅच कर स्वतःला. पण नाही, अशीच राहिली गावठी माणसं जोडत, मी हे करून राहिली, मी मसाले कुटून राहिली. मग का राहायचं मी तिच्या बरोबर? आणि तुम्ही कोण निघालात मला सुधारायला? अरे खड्ड्यात गेला तुम्ही. नाही सुधारायचं, मला कळलं, नाही सुधारायचं. आयुष्यात कधीही सुधारणार नाही. काय म्हणता मला? स्त्री द्वेष्टा, स्त्रियांचा अनादर करणारा. अरे हो आहे, मी स्त्री द्वेष्टा आहे. नाही मला किंमत कुठल्याही बायकांची. खड्ड्यात गेला सगळ्या बायका. काय ग माया, काय त्या राधिकाचं गुणगान गाताना काय म्हणाली होतीस? राधिका कशी माणसं जोडते, माणसं जोडते, माणसं तोडलेत तिने माझ्यापासून. आयुष्यामध्ये सगळी माणसं तिच्यामुळे तुटलेत. माझा मुलगा, माझे आई वडील, माझं कुटुंब, माझे ऑफिस वाले सगळे तिने तोडलेत माझ्यापासून. आणि एवढं सगळं असताना तुम्ही मला स्त्री सन्मानाच्या गोष्टी सांगताय. अरे स्त्री सन्मान माय फोट. आता सगळ्यांसमोर सांगतो मी जाहीरपणे, छाती ठोकपणे, हो मी राधिकाला सोडलं, या शनायाला फसवलं, या मायाला सुद्धा फसवलं. काय करणार तुम्ही तरी? काय असं मोठं प्रेम केलं का? काय प्रेम केलं नाही केलं ते जाऊ दे, पण ते तुला कधीच कळणार नाही ना. हो नसेल कळलं मला, पण काय प्रेमापेक्षा महत्वाच्या गोष्टी नसतात का आयुष्यात? प्रेमाचं काय लोणचं घालायचंय? माझ्यासाठी प्रेमापेक्षा माझी महत्वाकांक्षा मोठी होती. माझ्यासाठी पैसा महत्वाचा होता, आहे, व्हायचं होतं मला मोठं आयुष्यामध्ये, काहीतरी करून दाखवायचं होतं. हे प्रेम प्रेम खेळत बसण्यापेक्षा आयुष्यामध्ये पैसे कमवायचे होते, मोठा बिझनेसमॅन व्हायचं होतं. केला असता सपोर्ट मला तेव्हा, तर काय बिघडलं असतं तुमचं? हे बास झालं. आज हे तोंड वर करून बोलतेस ना शनाया, ते दिवस आठव. एक दमडी कमवायची अक्कल नव्हती तेव्हा. तुला तुझ्या मोबाईल पासून, कपड्या लत्त्यांपासून सगळं मी घेऊन द्यायचो. तुझी सगळी हाऊस मौज पुरवली होती मी. एवढं सगळं केलं, पण त्याच्या बदल्यात तू काय केलंस ग माझ्यासाठी? अरे हाच तर पॉइंट आहे. तू अजूनही माझ्यासाठी घेतलेल्या वस्तूंबद्दलच बोलतोय. तुझं माझ्यावर किती प्रेम होतं याबद्दल काहीतरी बोल. अरे जे हवं ते घेऊन दिलं, अजून काय वेगळं प्रेम करायचं? आणि झालं मगाशी तुम्ही मला काय राधिकाची ऍक्टिंग करायला लावली, त्याच्यामध्ये मला कळलं. ओके, तिच्या मनामध्ये अमुक भावना होत्या, ती हर्ट झाली, कळलं मला. झाला, तुमचा हेतू साध्य झाला. पण मला काय वाटलं हे तुम्ही समजून घेतलं का? का वागला तसे? कारण त्यावेळेला माझं शनायावर प्रेम होतं. मग माझ्यावर इतकं प्रेम होतं तर मायाकडे का गेलास? काय बोल ना, आता का गप्प बसलाय? बस मी बोललोय ना आता. बस मी बोललोय आता, परत परत त्या विषयावर नाही बोलणार मी. आणि हा तुमचा प्रश्न काय, मी बायकांचा सन्मान करतो की नाही ना? नाही करत मी बायकांचा सन्मान. तोंडावर सांगतो तुमच्या, नाही करत मी बायकांचा सन्मान. कळला? गेला तुडत. बापरे, आतापर्यंत तर तू सुधारण्याच्या गोष्टी करत होतास ना गुरु? अरे नाही सुधारत मी. आतापर्यंत सुधारलो नाही पाहिलं तुम्ही, याच्या पुढे सुद्धा सुधारणार नाही. आणि आज हा तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो, परत एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. मला राधिकामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये, कळलं? मला इंटरेस्ट आहे राधिका मसालेमध्ये. ओके, खुश? बस. एक्झॅक्टली. म्हणजे तू आजही तोच गुरुनाथ आहेस तो आधी होतास. हो तोच आहे आणि तोच राहणार आहे. आता मुद्दा असा आहे की हे फक्त तुम्हाला माहिती आहे ना. तिकडे स्टेजवर जिथे कार्यक्रम चाललाय राधिका आणि बाकीच्या लोकांना तर माहिती नाहीये. त्यामुळे मी परत तिथे जाऊन मला हवं तेच करणार आणि त्यांना पटवून देणार की मला अजूनही राधिकामध्येच इंटरेस्ट आहे. ओके, हे बघ, शेवटचं सांग. आतापर्यंत तुझी सगळी नाटकं आम्ही सहन केली. आता तिथे जाऊन काही रंगाचा बेरंग करू नकोस. हो, मग हे असं होऊ नये असं वाटत असेल ना,
तर आता हा सगळा तमाशा थांबवा. बास झालं. नाही, खूप नाचलो आतापर्यंत तुमच्या तालावर. बास झाला आता. आता मी जे काही करतोय ते मला निमूट करू द्या. माझ्या नादी अजिबात लागू नका, सांगून ठेवतोय. घाई करू नका. मी आत्ता कुठे ऍक्शन घेतलीये, पण रिॲक्शन काय असेल ते आपण ठरवणार. म्हणून मला थांबायचं नाहीये, काम करत राहायचंय. तेव्हा मी ठरवलं की यांच्यासाठी काम करायचं. या निमित्तानं कितीतरी माणसं जोडली गेली. मी आता थांबणार नाहीये. एका गावातून दुसऱ्या गावात जाणार, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात जाणार. अशा कितीतरी बायका आहेत मंजासारख्या, ज्या माझी वाट पाहत आहेत. सीमाताईंसारखे हात काहीतरी मदत करण्यासाठी तयार आहेत. आणि म्हणूनच मी असं ठरवलंय की मी आता थांबणार नाही. मी माझं काम करतच राहणार. वा राधिका, नमस्कार. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती छान बोलतेस का. अरे बापरे, तुम्ही उभे वगैरे राहिलात नाही. काही टेन्शन घेऊ नका, मी फक्त अभिनंदन करायला आलोय. पण मला किती आनंद होतोय म्हणून सांगू तुला. मी इतका खुश आहे ना, तुझा एवढा मोठा बहुमान होतोय, सन्मान होतोय या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. तेव्हा या प्रसंगी ना मला तुझं नवरा म्हणून मलाही 4 शब्द बोलावेसे वाटतंय. अबे, तू का कोण राहिला बे इथं? बाबा, नाही तुम्ही ते काय करताय? एक मिनिट बाबा, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. काय ऐकायचं तुझं? कशासाठी? चल चल, निघ इथून, निघ. आहो, जरा शांत. आजपर्यंत तुझं ऐकून मी शांतच राहिलो, आणि मी शांत राहिलो ना म्हणून आज इथपर्यंत पोहोचलाय हा. चल निघ रे जिंगोरीतून, निघ. चल गॅरी, तुला न्यायला आलोय आम्ही. इथे अजून काही तमाशा होणारी, चल आमच्या सोबत. थांबा थांबा, प्लीज थांबा. असं नका वागू. हे बाप, त्यांना कोणी इथनं जायला सांगू नका. नाही, त्यांना वाटतंय ते बरोबर आहेत आणि ते काही चुकीचं बोलत नाहीयेत. यांचं महत्वाचं योगदान आहे माझ्या आयुष्यामध्ये. आता तुम्हाला माझं कौतुक करावं असं वाटतंय, तसं त्यांनाही वाटणारच ना. वहिनी काय बोलताय तुम्ही? वहिनी, तुम्ही सरळ सरळ गुरुनाथला क्रेडिट देताय. राधिका, एखाद्यावर इतकी पण दया दाखवणं बरं नाही. बरं, एक मिनिट. मग सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का? हे बघ, तुम्ही सगळ्यांनी माझं कौतुक केलं, माझा सन्मान करता इथे. पण खरं सांगू का, पण मला खऱ्या अर्थानं ओळखलंय या माणसाने. तुम्ही सगळ्याजणी माझ्या प्रेरणास्थानी आहात, पण या माणसानं मला घडवलंय. एखाद्या बायकोचा नवरा कसा असू नये याचं हे उदाहरण आहे. नाही, तुम्ही आई बाबांना मुलगा म्हणून काही देऊ शकला नाही, बायको म्हणून मला नाही, वडील म्हणून अथर्वलाही नाही. नाही, म्हणूनच मला माझा विचार करण्याची वेळ आली ना. मी स्वतःचा विचार करायला लागले, स्वतःच्या पायावरती उभं राहायला लागले, प्रयत्न करायला लागले, पण ते नाही बघवलं तुम्हाला. आपली बायको मोठी होतीये हे समजून नाही घेता आलं तुम्हाला. ते त्रास देत गेले, मी प्रगती करत गेले. ही प्रगती करता करता आजवर आम्ही इथे येऊन थांबलोय. सौमित्र,
तू जरा वेंधळा आहेस का? बायकोशी असं वागतात का? बायको कशी खुश राहील, ती आनंदी कशी राहील, ती तिच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करेल याचा सतत नसतो विचार करायचा. बायकोशी कसं वागायचं ते यांच्याकडनं शिक. खरा आदर्श नवरा हा गुरुनाथ सुभेदार सारखा असावा, हो ना? यांनी काय काय गोष्टी केल्यात माझ्यासाठी. मला सतत त्रास देत गेले, मला कसे कष्ट होतील यासाठी प्रयत्न करत गेले. मी बर्बाद कशी होईन, मला दुःख कसं होईल यासाठी किती काबाड कष्ट केलेत यांनी. मला नाईलाजानं आनंदी राहावं लागलं, खूप कष्ट करावे लागले. असं वागतात बायकोशी, हो ना? एक मिनिट. नाही नाही नाही, मी तुमच्याबद्दल चांगलंच बोलतेय. तुम्ही मला ओळखलत. तुम्हाला हे माहिती होतं ना की तुम्ही मला त्रास दिल्यानंतर मी पेटून उठणार आहे. तुम्ही मला मागे खेचण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार, मी खूप कष्ट करणार. माहिती होतं ना तुम्हाला, म्हणून हे सगळं केलं ना तुम्ही. आणि तुम्हाला हेच सांगायचं असेल आता या सगळ्यांसमोर माझा सन्मान होताना, बरोबर ना? बोला ना. बोला, थांबलात का? हे सगळं ऐकायचंय तुमच्या तोंडून इतरांना. बोला बोला. गॅरी बोल, ती विचारते काहीतरी. नाही म्हणजे तू बोल, नाही तर मी बोले ना लगेच. आणि माझ्याकडेही बोलण्यासारखं खूप काही आहे. हा फक्त आम्ही बोलायचं की नाही हे तुझ्यावर डिपेंड करतं. एक मिनिट राधिका, मी खरं सांगतो, आता मला काही नाही बोलायचं. माझ्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. मला फक्त एक गोष्ट करायची. मला तुझ्या पाया पडून तुला विनंती करायची की मला फक्त एक संधी दे प्लीज. मी तुझ्या पाया पडतो, मला एक संधी दे राधिका. राधिका प्लीज. नाटक करू नका, उठा. तुमचं शन्याबरोबर लग्न झालं तेव्हा मी स्वतःहून दूर झाले की नाही तुमच्यापासून. निघून गेले ना, तरी माझ्या मागे मागे येत राहिला, मला त्रास देण्याचा प्रयत्न करत राहिला. खरं तर तेव्हाच पोलिसात जायला हवं होतं ना. मनात आणलं असतं ना तर जेलमध्ये टाकलं असतं तुम्हाला. पण तसं नाही केलं. अजून सुद्धा नीट सांगते तुम्हाला, सौमित्र माझा नवरा आहे आणि माझ्या आयुष्यात त्याची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. तेव्हा निघा इथून, निघा. राधिका माझं ऐक ना. अगं पण मी तुझा नवरा होतो ना. अथर्वाचा बाप मीच आहे की नाही. मी तुला 1000 वेळा सांगितलं की मी सुधारलोय. मी खरंच सुधारलोय. मी एवढा सुधारलोय की नाही सुधारायचं. मला कळलं, नाही सुधारायचं. आयुष्यात कधीही सुधारणार नाही. आणि असं सगळं असताना एक कोण कुठली तुमची राधिका ती येते आणि माझ्या साम्राज्याला टक्कर देते. मी MBA झालेला गुरुनाथ सुभेदार माझ्या साम्राज्याला ती टक्कर देते आणि मी ऐकून घ्यायचं. तरी मी सांगितलं होतं तिला, मी बोललो होतो तिला त्यावेळेला की तू सुधार. मी कसा आहे ना, माझ्या बरोबरीनं मॅच कर स्वतःला. पण नाही, अशीच राहिली गावठी माणसं जोडत. मी हे करून राहिली, मी मसाले कुटून राहिली. आता सगळ्यांसमोर सांगतो मी जाहीरपणे, छाती ठोकपणे, हो मी राधिकाला सोडलं, या शनायाला फसवलं, या मायाला सुद्धा फसवलं. मला राधिकामध्ये काडीचा इंटरेस्ट नाहीये, कळलं? मला इंटरेस्ट आहे राधिका मसाले. तू किती सुधारलायस ते सगळ्यांनी बघितलं सुद्धा आणि आता ऐकलं सुद्धा. काय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. हा नाही सुधारणार कधी. गप गुमान निघायचं ना इथून. चल निघ. आजपर्यंत राधिकासाठी शांत होतो आणि सगळं सहन करत होतो, पण आता नाही. निघायचं.
बाबा माझं खरंच ऐका, मी खरंच सुधारलोय हो, मी खरंच प्रयत्न करतोय बाबा. मी हा जो काही सुधारलोय ना हे या दोघींना भगवत नाही हो. मी शनाया आणि माया म्हणून हे असलं काहीतरी बोलतायत. मी परत राधिकाच्या जवळ जातोय हे बघून असली काहीतरी कट कारस्थानं करतायत माझ्या विरोधात. ह्या गुरुनाथ, तुला जरा जरी शरम असेल ना तर आत्ताच्या आता निघून जाशील तू इकडनं. हो साहेब, आता घरात कशी मी तुमच्या मागे झाडू घेऊन घेऊन फिरत होते ना, तसं आता जे काय माझ्या हातात मिळेल ना त्यानं धोपटून काढेल. निघा आधी इथून, निघा. काय चाललंय? अटक करताय का माझ्यावर तुम्ही? अटॅक नाही गुरुनाथ, तुला शेवटची संधी देतोय, तू निघून जाण्याची. पुन्हा माझ्या मुलीच्या आयुष्यात आलास तर याद राख, आणि चुकून जर का आमच्या मुलीच्या वाटेला आलास ना तर वाट लावून टाकू तुझी. आई 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 तू बोल ना काहीतरी यार, तू तरी समजून घे ना मला. का समजून घ्यायचं रे बैताडा? तू नाही कधी एक चांगला पोरगा होऊ शकत ना चांगला नवरा होऊ शकत. जोवर तुझ्या हातून काही चांगलं घडत नाही ना तोवर तू आम्हाला तोंड दाखवू नकोस. जा ना, जा. गुरु सर, जा ना इथून. मला माझ्या बाळाला अशा समाजात जन्माला नाही घालायचे जिथे तुमच्यासारखे पुरुष आहेत, सतत बायकांचा अपमान करणारे. ऐकलंस गॅरी, आम्हाला सगळ्यांना काय वाटतं तुझ्याबद्दल? त्यामुळे आता स्वतःहून मुकाट्याने जाणार आहेस की इथून पण मार खाऊनच जाशील? काय वळू पळू बोलताय? धरा त्याच्या हाताला, द्या दोन दणकी त्याला. हॅलो, हाय, माईक चेक. सॉरी, पण सगळं जरा खूप सिरियस झालंय, त्यामुळे प्लीज बसून घ्या सगळ्यांनी. एवढं सिरियस व्हायची काहीच गरज नाहीये. आपण सगळेजण इथे राधिकासाठी जमलेले आहोत, गुरुनाथ सुभेदारसाठी नाही. आणि आय रिअली होप की आता गुरुनाथ सुभेदार हा चॅप्टर आपल्या सगळ्यांसाठी फायनली संपलेला असेल. ऑल्सो माझी स्पेशल रिक्वेस्ट आहे, जे लोक इकडे इव्हेंट कव्हर करायला आले आहेत, ऑल द मीडिया पीपल, तुम्ही प्लीज आत्ता घडलेला सगळा प्रकार टेलिकास्ट करा, जेणेकरून या समाजात परत गुरुनाथ सुभेदार ही व्यक्ती तयार होणार नाही आणि कुठल्याही राधिकाला त्याच्यामुळे त्रास होणार नाही. त्यामुळे गुरुनाथ सुभेदार हा टॉपिक आपण सोडूया आणि मेन टॉपिक कडे वळूया, तो म्हणजे राधिकाचा सन्मान. त्यामुळे मी आज आपल्या प्रमुख पाहुण्या अर्चना शेटे यांना विनंती करते की त्यांनी राधिकाचा सत्कार करावा. राधिकाला आजचा हा सन्मान माझ्या हस्ते देण्यात मी माझा देखील सन्मान झाला असं समजते. मी राधिकाला हेच सांगेन की अशीच तिने स्वतःची उत्तरोत्तर प्रगती साधताना इतर महिलांचा देखील विकास साधावा, या मी तिला माझ्यातर्फे शुभेच्छा देते. एक मिनिट, सिरियसली म्हणजे डन आहे सगळं? बघा, म्हणजे कुणाला पण खरंच इंडियाला मूव्ह होतोय परत. फायनली मला सगळ्यांना सांगता येईल की मी इथे नक्की कशासाठी आले होते ते. लवकर यार, परत नको. आय मिस यू. सगळा प्लॅन फिसकटला. सगळं नीट झालं असतं पण सगळं चुकलं यार आयुष्यात. या राधिकामुळे माझ्या आयुष्यामध्ये अजून काय काय घडणार आहे कोणास ठाऊक. राधिका अशी राहिली नसती गावंढळ ना तर आजपर्यंत मी काहीतरी वेगळाच असतो. सगळं काही या राधिकामुळेच. ती गावंढळ म्हणून शनायाच्या प्रेमात पडलो तर तिनेही सगळे वांदे केलेच माझे. मग नंतर माया होतीच अजून माझी वाट लावायला. नाही गुरुनाथ सुभेदार, सगळं अति होतंय आता बास. आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जी काही वाट लागली ना ती फक्त आणि फक्त या बायकांमुळेच लागली. आता बास बस गुरुनाथ सुभेदार. नाही आता खूप झालं. आता आयुष्यात कुठली डिस्ट्रॅक्शन्स नकोच.
काय फुटबॉल आहे का मी, जो येतो तो मला लाथाडतो? आता बास. आता कुणी माझ्या भावनांशी खेळू नाही शकत, कुणी मला डिस्ट्रॅक्ट नाही करू शकत. आता आयुष्यात बाई नकोच. एक्सक्यूज मी. सॉरी मी तुम्हाला त्रास देतेय, पण कॅबवाल्याने मला चुकीच्या ठिकाणी सोडलं. मला हा पत्ता सांगता का? एक्सक्यूज मी. हा पत्ता सांगता का? शोधल्यावर तर शनाया आणि माया पण मिळते. एक्सक्यूज मी. आय मीन शोधायला गेल्यावर देवही सापडतो, तर पत्ता काय चीज आहे? कॅबवाल्याने तुम्हाला बरोबर ठिकाणी सोडलं. त्याच्या पुढचा रस्ता मी दाखवतो ना तुम्हाला. रिअली? या ना, मी दाखवतो. रिअली? प्लीज. थँक्यू. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीसाठी माझ्याकडून एक गोवा ट्रिप फ्री.